राजकुमारी यशोधराच्या स्वयंवरासाठी राजपुत्र सिद्धार्थ गौतमाला कोणती परीक्षा द्यावी लागली होती हे या व्हिडिओमध्ये पाहू। दंडपाणी नावाचा एक शाक्य होता। त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती। ती तिच्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती। यशोधरेला 16वे वर्ष लागले होते। यशोधरेचे वडील दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होते। त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीला स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रण पाठविले होते। राजपुत्र सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविले होते। सिद्धार्थ गौतमाला 16वे वर्ष पूर्ण झाले होते। त्यांच्या माता पित्याला सुद्धा मुलाच्या लग्नाची काळजी लागली होती। माता पित्याच्या इच्छेला मान देऊन सिद्धार्थ गौतम त्या स्वयंवरात उपस्थित होते। जमलेल्या सर्व युवकांमधून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच पसंत केले होते। पण यशोधरेचे वडील प्रसन्न नव्हते। दंडपाणीला वाटत होते की सिद्धार्थ गौतमाला साधू मुनींच्या सहवासाचे विशेष वेड लागले आहे। तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल, सिद्धार्थाशिवाय कुणालाही वरणार नाही, असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा अपराध आहे काय? सिद्धार्थ गौतमाशिवाय कुणाशीही लग्न करणार नाही, असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले। तेव्हा दंडपाणीने तशी संमती दिली। तेव्हा राजपुत्र सिद्धार्थ गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची निराशा झाली होती। आपला अपमान झाला असे त्यांना वाटत होते। त्यांना वाटले की यशोधरेची निवड करताना काही परीक्षा घ्यायला पाहिजे होती। त्याबद्दल त्यांनी तसे यशोधरेचे वडील दंडपाणी यांच्याशी बोलले। तेव्हा यशोधरेची निवड करण्यासाठी धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेण्यात आली होती। स्पर्धा सुरू झाली होती। प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले होते। सिद्धार्थ गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली होती। त्यांची निशाणेबाजी बिनचूक आणि सर्वश्रेष्ठ ठरली। त्यानंतर राजपुत्र सिद्धार्थ गौतम आणि राजकुमारी यशोधरा यांचा विवाह झाला होता।